पण ते नेमकं मुकादमाच्या कपड्यासोबत सापडलंय. अरे इथंच तर गडबड झालीये. आणि सत्या, तू गुन्ह्याच्या ठिकाणी नव्हतास हे नुसतंच सांगून चालणार नाहीये. तुला ते सिद्ध करून दाखवावं लागेल. म्हणून म्हणतो एक चांगला हुशार वकील शोधून ठेवा. तू जर हे सिद्ध करून दाखवलंस ना तरच निर्दोष सुटू शकतोयस, नाहीतर मंजू सुद्धा काय नाही करू शकत. आणि आम्ही सुद्धा काय नाही करू शकत. सत्या, कसं होणार आता मंजूच? सत्यजितराव एकटीच तिचे आधार होते. तिचा आधारच जायबंदी केलाय म्हणल्यावर कसं होईल का आता तिचं? आई मला सगळं कळतंय, पण आपल्याला माहितीये ना सत्यदाजी निर्दोष आहे. आणि या आधी पण जो हल्ला झाला ना तो कुणीतरी घडवून आणला होता. त्याच सारखं आता पण जे काही चाललंय ना ते कुणीतरी घडवून केले. सत्यदाजी निर्दोष आहेत ना, मग ते नक्की स्वप्नार येतो. बघतो. वय वय असू नंदे. नाही म्हणजे सत्य जर सुटला का नाही तर चांगलंच आहे. पर कसं आहे, कुणाच्या नशिबात काय लिहिलंय हे काय आपल्याला ठाव आहे का सांग? होय होय खरं आहे. कोणाच्या नशिबात काय लिहिलं असेल कोणीच नाही सांगू शकत. आता मला कुठं माहिती होतं माझ्या नशिबात हे पडेल? नाही म्हणजे मला म्हणायचं की माझं नशीब उजळेल हे कुठे मला माहित होतं? हा बघ सुनंदे, नाही म्हणजे हे आपण म्हणतोय ग की सत्याने काहीच केलं नाही. पर समजा रागाच्या भरात जर सत्यानेच त्या मुकादमाला खलास केला असेल आणि त्याला जर शिक्षा झाली, होऊ शकते. ते सत्य काय बी करू शकतो. रागाच्या भरात कुणाला बी मारू शकतो आणि त्याला शिक्षा होणारच, फाशीच होणार. मग आपल्या मंजूचं कसं होणार? तरी बी तू काळजी करू नकोस सुनंदे, अजिबात काळजी करू नकोस. आपण आहे की मंजीसाठी. हा बघ, उद्या जरी त्या सत्याला जेल झाली आणि ही म्हणते ती तशी शिक्षा झाली, फाशी झाली, त्याला जर जन्मठेप जरी झाली का नाही तरी बी ही रत्ना काटे मंजूला परत एकदा सून म्हणून स्वीकारायला तयार आहे. तू काळजी करू नकास. हा बघ, काय जरी झालं तरी बी तू माझ्या भावाची बायको आहेस. तुला मंजीचं चांगलं झालेलं बघायचंय का नाही? हा मग झालं तर मग आपण मंजीचं लगीन डीजे बरोबर लावून देऊ. आता तुमच्यासाठी मलाच योग पाऊल पुढे टाकावं लागन बाय. ए आत्ते, तुझ्या तोंडाला लगाम घाला जरा. ही जी तू खोटी काळजी दाखवते ना त्याची काहीच गरज नाही. आणि आता तुला शेवटचं सांगते, या पुढे तुम्ही दोघांनी सत्यदाजींबद्दल एक शब्द जरी वाईट काढला ना तर गाठ माझ्याशी. चल सत्या, आत्या, काय ज्याचं करावं भलं तेच म्हणताय चांग भलं. चल आपलं. काही नाही होणार आहे. काय विचार चालू असेल का? काय असेल डोक्यात त्यांच्या? हो सपना वहिनी, मला काय माहित, तुम्ही जाऊन विचारा की. हे वेडी का काय? मला भीती वाटते. मारतील बिलतील मला. मी नाही विचारणार. नाही नाही, मी बी नाही. तुम्ही जाऊन तू विचार की. एवढं काय त्याच्यात? काय घाबरायचं काय? कशाला कसं करताय? नाही म्हणजे आम्हाला असा प्रश्न पडला होता का तुम्ही कसला विचार करताय भाऊ? आता काय विषय नक्की? सपनी, तुझी काही बुद्धी नानानी कंदी पेड्यात धरून निघली का ग? नाही. समजा तुझ्या डोळ्यासमोर दिसतंय ना, आणि तरी नाकाचा शेंडा वर करून विचारतेस काय झालंय म्हणून? अहो मम्मी तसं नाही. तुम्ही नक्की सत्यला अटक झाली याचं टेन्शन घेताय की दुसरं कुठलं असं विचारायचंय बघा त्यांना. हा बरोबर. दुसरं कशाला टेन्शन घेणार मी? तुम्हाला तर ठावच आहे ना, सत्याला सोडायला म्हणून पोलीस स्टेशनात पैसे घेऊन गेले होते, पण पोलिस काय ऐकणार बघ. आणि हे प्रकरण दाबायचा विचार करते तर त्या निर्भटनं अजून दुसऱ्या डोक्याला ताप करून ठेवलाय माझ्या. बया आता काय केलं ऍक्सिडेंट जॉबनी? अगं सत्याला ज्यानं गोळी झाली का नाही त्याला हुडकून काढायचं म्हणते ती. हाव मम्मी, मग चांगलंच आहे की ते.
तो शूटर घावला तर मुकादम घावल, आणि मुकादम घावला तर आपला सत्यात एकदम निर्दोष सुटल बघा. हा बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अगं पण ती नेबेड समजाच्या नजरेत मोठी होईल त्याचं काय आहे? काय बी झालं तरी त्या नेबेडनं मला समजाच्या नजरेत मोठं होऊ द्यायचं नाही. सत्याला निर्दोष सोडून त्या नेबेडला सत्यापासून आणि ह्या घरापासून कायमची दूर करायची. त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अहो किती काय काय केलंय पण आपण आतापर्यंत, कुठं काय झालंय तेव्हा? मग काय तर, आणि आता काय त्यासाठी काय त्यांना जिलात पाठवायचं का? सपने कवा कवा हुशारीचं बोलतीस बघतो. चांगली आयडिया ही. तिला चिरात टाकू आपण. अहो मम्मी असली कसली चांगली आयडिया म्हणताय? ती नेबट मंजू वहिनी स्वतःच एक पोलीस आहे, आणि तिलाच कसं जेलात टाकायचं म्हणताय हो? लक्षातच नाही आलं बघ माझ्या. पुटी काय नाव असत. कोण आहे? कोण तुम्ही? कपड्यावरनं कोण वाटतंय? रेल्वेतले टीसी वाटतंय. गुड जोक. पण तो नाहीये मी. मी वकील आहे, वकील. काय काम होतं? ते सत्यजित सुर्वे, त्यांना इथेच ठेवलं ना लॉकअप मध्ये. लॉकअप मध्ये काय काम काय होतं? हो, पाण्याच्या गप्पा मारायच्या. काम काय होतं? अहो वकील आहे ना मी, मग काय काम असणार मॅडम? त्यांच्या केस संदर्भात मला त्यांच्याशी बोलायचंय. हो, पण जरा पाणी द्या ना प्लीज. मी खूप लांबून आलोय दमून. द्या पाणी द्या. घेऊ काय? बायकोनी बसून पाणी प्यायला सांगितले. ऐकावं लागतं ना बायकांचं. थँक्यू. काय मॅडम, अहो काय हवामानाचं काही सांगता येत ना हो. पाऊस हल्ली कधीही येतो, कधीही जातो, कधीही येतो, कधीही थांबतो, कधीही येतो, कधीही थांबतो. झालं का पाणी पिऊन? झालं की. आता सांगा काय काम होतं? ते केस बाबत सत्यजित रावांशी बोलायचं होतं. अच्छा, चला. थँक्यू थँक्यू. चला चला. वा मस्त. सत्या, तुला भेटायला आले. नमस्कार. ओळख करून देतो आत आल्यावर. उघडत आहे ना?